दशमी एकादशी द्वादशीला हा जो ग्रंथ वाची भला अनुपमीर भाग्यताला श्री गजानन कृपेने। जय गजानन, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आहे दशमी आणि उद्या आहे एकादशी। तर माझं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे सुरू झालं आहे दशमी एकादशी द्वादशीचं। आणि तुम्ही किती जण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण दशमी एकादशी द्वादशीला करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण का करावं याबद्दलचीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता, तुम्ही इच्छापूर्तीसाठी देखील दशमी एकादशी द्वादशीला तुम्ही पारायण करू शकता। तसंच श्री गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की जो व्यक्ती दशमी एकादशी द्वादशीला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करेल त्याच्या कसल्याही यातना असोत त्या दूर होतील, त्याच्या कसल्याही इच्छा असोत त्या पूर्ण होतील। त्यामुळे श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण आपण दशमी एकादशी द्वादशीला आवर्जून करावं। संकल्प घेताना तुम्ही 5 पारायण करण्याचा किंवा 7 पारायण करण्याचा किंवा 11 पारायण करण्याचा तुम्ही संकल्प घेऊ शकता। आणि तिने मग तुम्ही महिन्यामध्ये ज्या 2 एकादशी येतात म्हणजे शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील त्या कुठल्याही एकादशीला तुम्ही पारायण करू शकता। स्त्रिया जर का असतील तर मग स्त्रियांचा पिरियडचा वगैरे प्रॉब्लेम असतो तो बघून मग तुम्ही तुमच्या डेटनुसार मग तुम्ही कुठल्याही एका एकादशीला तुम्ही पारायण करू शकता। दशमी एकादशी आणि द्वादशीचं या पद्धतीने तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता। पारायण करताना आपण पूजेची मांडणी करायची की नाही तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पारायण करताना पूजेची मांडणी करू शकता किंवा तुमची जशी इच्छा असेल तुम्ही महाराजांचा मूर्ती किंवा फोटो तुम्ही मूर्ती जर का असेल तर अभिषेक करून पंचामृताचा अभिषेक करून तुम्ही पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवू शकता। त्यानंतर तुम्ही पूजाची मांडणी जी केली आहे ती 3 दिवसापर्यंत कळशाची स्थापना करून ठेवू शकता किंवा जर का पूजेची मांडणी करायची नसेल तर तुम्ही घरासमोर देखील तुम्ही पारायण करू शकता। आता पूजेची मांडणी करत नाही, मी देवघरासमोर बसूनच पारायण करते। आणि या पारायणामध्ये आपल्याला 3 दिवसामध्ये 7 अध्याय घ्यायचे असतात। म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत, तर मग पहिल्या दिवशी आपल्याला 7 अध्याय घ्यायचे 1 ते 7, दुसऱ्या दिवशी आपल्याला 8 ते 14 पर्यंत अध्याय घ्यायचे आहे आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी आपल्याला 15 ते 21 अध्यायाचं वाचन करायचं असते। या पद्धतीने आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आणि हार्डली पहिल्या दिवशी 1.5 तास लागेल, दुसऱ्या दिवशी 1.5 ते 2 तास लागतील आणि तिसऱ्या दिवशी 2.5 तासापर्यंत वेळ लागू शकतो। आणि यामध्ये असा एक प्रश्न पडतो की आपण उठायचं की नाही, म्हणजे आता खूप कोणाला सवय नसेल तर मग थोडंसं मध्ये उठावंच लागेल, मग तुम्ही उठू शकता। 3 अध्याय झाल्याच्या नंतर 4 अध्याय झाल्याच्या नंतर 1-2 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घेऊ शकता। समजा वॉशरूमला जायचं आहे, पाणी प्यायचं आहे, थोडेसे पाय जर का आता दुखायला लागले असेल, ज्यांना सवय नाही त्यांच्यासोबत असं होते की पाय दुखतात, एका बैठकीमध्ये आपण पटपट 7 अध्याय जरी घ्यायचे असले तरी सुद्धा वाचू शकत नाही। आता ज्यांना सवय झाली आहे, आता मला सवय झाली आहे तर मी एका वेळेस 7 अध्यायाचं वाचन करते 1.5 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये किंवा 2.5 तासामध्ये माझ्याकडून ते होऊन जाते। परंतु जे नवीन आहेत, ज्यांना सवय नाही, पण त्यांच्यासोबत असं होऊ शकते की थोडा त्रास होईल। आणि त्रास होतोच सुरुवातीला, एक आपले 4-5 पारायण होईपर्यंत आपल्या शरीराला सवय लागेपर्यंत थोडासा त्रास होतोच, परंतु तो त्रास देखील काही वाटत नाही। जेव्हा आपण महाराजांच्या लीला काय आहेत, आपण गजानन विजय ग्रंथ जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला खूप आनंद, खूप समाधान मिळतो। महाराजांच्या लीला काय आहेत ते आपल्याला समजायला सुरुवात होते। आणि जेवढ्या वेळेस आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करू, पारायण करू, तेवढ्या वेळेस मी तुम्हाला सांगते की श्री गजानन विजय ग्रंथ आपल्याला नवीन वाटतो। म्हणजे महाराजांच्या लीला आपल्याला नवीन वाटतात, महाराज काय आहेत हे आपल्याला नव्याने समजायला सुरुवात होते। खूप सुंदर आणि खूप छान वाटते जेव्हा आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू तेव्हाही आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू। तो हा जो ग्रंथ आहे ना, हा माझ्या खूप हृदयाच्या जवळचा ग्रंथ आहे। आणि जेव्हा मी सांगते तुम्हाला की आता मी एवढ्या वेळेस हा ग्रंथ वाचला आहे तरी सुद्धा मला हा ग्रंथ वाचण्याची ओढ माझी संपत नाही। जेव्हाही म्हणजे आपण पारायण करायला बसू तेव्हा आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथ हा नवीन वाटतो किंवा ज्या महाराजांच्या लीला आहेत, जे अनुभव आहेत ते आपल्याला खूप सुंदर आणि खूप छान वाटायला लागतात। महाराजांची ओळख आपल्याला नव्याने होते। आणि मी तुम्हाला सांगते, जर का तुम्ही एक वेळ श्री गजानन विजय ग्रंथ वाचला, एक वेळ तर जे नवीन आहेत त्यांना एक वेळ वाचून एवढा डीपली समजणार नाही, कारण की माझ्याही सोबत तसं झालं होतं की पहिल्यांदा आपण जेव्हा श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्याला एवढं समजत नाही। परंतु जसं तुमचं जास्तीत जास्त पारायण होईल किंवा जे नित्यसेवेमध्ये पारायण करतात, रोज एका अध्यायाचं वाचन करतात, तेवढं आपल्याला महाराजांच्या लीला काय आहेत, महाराज कसे होते, महाराजांचे अनुभव कसे येतात, एका भक्ताने भक्ती कशी करावी, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की आपण भक्ताने महाराजांची भक्ती कशी करावी। आणि तेवढं डीपली आपण त्या ग्रंथामध्ये जातो आणि खूप सुंदर आणि खूप छान अनुभव आपल्याला यायला लागतात। त्यामुळे श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण जे आहे ते तुम्ही सातत्य ठेवा, त्यामध्ये
तुम्ही दशमी एकादशी द्वादशीला संकल्पयुक्त सेवा कराच, परंतु तुम्ही नित्य नियम ठेवा की रोज एका अध्यायाचं तरी वाचन आपल्याकडून झालं पाहिजे. आणि काही जे असे तिथी येतात ज्या मेन असतात, जसे एकादशीचं महत्त्व सांगितलं आहे, तर मग तुम्ही एकादशीच्या वेळेस देखील तुम्ही वाचन करू शकता. त्यासोबतच आता नवीन वर्ष आहे, तर नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही ज्यांचं 21 दिवसाचं पारायण चालू असेल, समजा खूप जणांचं 21 दिवसाचं पारायण चालू आहे किंवा जे नित्यसेवेमध्ये सेवा करतात ते देखील 1 तारखेपर्यंत आपल्या ग्रंथाचं वाचन करून होते. तसं तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता किंवा 3 दिवसाचं पारायण करू शकता किंवा तुम्ही 1 दिवसाचं देखील पारायण करू शकता. 1 जानेवारीला 2026ला तुम्ही ग्रंथाचं वाचन करू शकता. निमित्ताने महाराजांच्या चरणी आपली जी सेवा आहे ती रुजू होते. त्यामुळे आपण आवर्जून श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं. आणि श्री गजानन विजय ग्रंथाचं जेव्हा आपण पारायण करू 1 दिवसीय, तेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये, म्हणजे आपण जेव्हा गुरुपुष्य अमृत योगावरती पारायण करतो तेव्हा आपण एका बैठकीमध्ये पारायण करतो, म्हणजे एका बैठकीमध्ये पारायण करण्याचा नियम आहे. परंतु जेव्हा तुम्ही 1 दिवसीय पारायण करायचा संकल्प घेता किंवा तुमची इच्छा होती की विदाऊट संकल्प देखील तुम्हाला करायचं, देखील तुम्ही करू शकता की महाराजांच्या चरणी आपल्याला पारायण आपलं अर्पण करायचं आहे, तसं देखील तुम्ही करू शकता. त्यावेळी तुम्हाला एका बैठकीमध्ये तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालते. सकाळी तुम्ही 9 पासून तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत या 12 तासामध्ये तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून देखील सुरुवात करू शकता. 6 वाजता 7 वाजता तुम्हाला जसं होईल तसं, परंतु रात्री 9च्या आत संपूर्ण अध्याय आपल्याला वाचून संपवायचे असतात. जे 21 अध्याय आहेत ते वाचून आपल्याला पूर्ण करायचे असतात. आणि असं देखील तुम्ही 1 दिवसात पारायण करू शकता. आता 2026ची सुरुवात होणार आहे, तर मग 2026ची सुरुवात अतिशय आनंदाने महाराजांच्या चरणी जर का आपण श्री गजानन विजय ग्रंथाचे अर्पण केलं, तर येणारं जे वर्ष आहे 2026 ते आपलं अतिशय सुख समाधानाने जाईल आणि महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती राहील. यासाठी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने देखील करा. तसं मी सेपरेट व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करेल की कसं करायचं आहे, काय करायचं आहे. द्वादशीचं जर का तुम्ही पारायण करत असाल तर उपवास करायचा की नाही. आता जे एकादशीचं व्रत करता, समजा मी एकादशीचं व्रत करतेच, मी दर 15वाड्याची एकादशी करते, तर मी एकादशी करणार. परंतु ज्यांना एकादशीचं व्रत करायचं नाही तरीसुद्धा तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता, त्याला काही हरकत नाही. नियमांचं जर असेल तर नियम जे आपले आहेत, समजा श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण झाल्याच्या नंतर आपल्याला 7 अध्याय वाचल्याच्या नंतर गणगणगणात बोते हा मंत्र 108 वेळेस म्हणायचा आहे. दुसऱ्या दिवशी देखील, एकादशीच्या दिवशी देखील आपण जेव्हा ग्रंथ वाचू तेव्हा 108 वेळेस गणगणगणात बोते हा मंत्र म्हणायचा. तिसऱ्या दिवशी देखील आपण जेव्हा 7 अध्याय वाचू तेव्हा 108 वेळेस गणगणगणात बोते हा मंत्र म्हणायचा. या पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे. महाराजांची आरती करायची आहे. त्यानंतर द्वादशीच्या दिवशी महाराजांना पिठलं भाकरीचा तुम्ही नैवेद्य दाखवा किंवा वरण भात भाजी पोळी याचा देखील सोबत नैवेद्य दाखवू शकता. कुठलाही एक गोड पदार्थ तुम्ही महाराजांच्यासाठी करू शकता. जिलेबी तुम्ही महाराजांना नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. या पद्धतीने आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं दशमी एकादशीचं द्वादशीचं पारायण करू शकतो. एक अजून मी तुम्हाला सांगते की हा जो ग्रंथ आहे श्री गजानन विजय ग्रंथ, हा प्रत्येक तुमच्या प्रॉब्लेमवरचं औषध आहे, मेडिसिन आहे. त्यामुळे या ग्रंथाचा आधार तुम्ही घ्या, ही मेडिसिन तुम्ही घ्या, हे औषध तुम्ही घ्या. आणि हा जो ग्रंथ आहे हा जीवनामध्ये अतिशय चमत्कार घडवेल. महाराजांच्या कृपेने जे काही जीवनातले प्रॉब्लेम आहेत, जे काही कष्ट तुम्हाला वाटत आहेत, ते सगळे काही दूर होतील. त्यामुळे तुम्ही नक्कीच श्री गजानन विजय ग्रंथ तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल, जेव्हा जेव्हा तुमची इच्छा होईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला काही संकल्प घ्यायचा असेल, त्यावेळी तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करा. अतिशय अमेझिंग रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसतील. ट्रिमेंडस चेंजेस झालेले तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसतील. त्यामुळे सदा सर्वदा श्री गजानन विजय ग्रंथाचं तुम्ही वाचन करा, पारायण करा. महाराजांच्या कृपेने जीवनातले जे काही दुःख आहेत, कष्ट आहेत, ते नक्कीच दूर होतील आणि महाराजांची कृपेने जीवनाचं कल्याण नक्की होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.